हॅलो फ्रेंड, मी दिगंबर सोळंके तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजच्या आपण या लेक्चरमध्ये आज एरर्सबद्दल सगळं डिस्कशन करणार आहेत. सगळ्यात अगोदर एरर काय असते हे समजून घेऊ. एरर किती प्रकारचे असतात आणि मग ही सगळी एरर जर आपण म्हणजे ह्या एररला जर काढून टाकायचं असेल तर आपल्याला काय प्रोसेस करायला लागते आणि हे एरर येतात कुठून, म्हणजे याला आपण कम्प्लिटली काढून टाकतो का नाहीत, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपल्याला या लेक्चरमध्ये डिस्कशन करायचं आहे. ठीक आहे, ते आजचं आपलं 6 नंबरचं लेक्चर आहे. 6 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण एरर्सबद्दल जे डिस्कशन आहे ते एररबद्दल डिस्कशन करू. ठीक आहे, तर एकदम बेसिकपासून स्टार्ट करू. एरर्स काय असते आणि एरर्स कुठे येतात. ठीक आहे, छोटे छोटे पॉईंट्स आहेत. ह्या छोटे छोटे पॉईंट्समध्ये मी तुम्हाला सांगितलेलं एरर्स म्हणजे काय असतं. बघा, पहिलं गाणं आहे फॉल्टी मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी लीड्स टू एरर्स. म्हणजे काय बघा, आता फॉल्टी मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी, एखाद्या फिजिकल क्वांटिटीचं तुम्ही फॉल्टी मेजरमेंट केलं तर एरर येऊ शकते. फॉर एक्झाम्पल, एखादं समजा मी एखाद्या लिक्विडचा व्हॅल्यूम मोजतोय आणि त्याला मी थोडंसं व्हर्टिकल पकडलेलं असेल, व्हर्टिकल न पकडता त्याला थोडंसं असं क्रॉस पद्धतीनं पकडलं असेल तर त्यामध्ये मला त्याचा व्हॅल्यूम ॲक्युरेट मेजर भेटू शकत नाही. म्हणजे आपण त्याला कसं पकडतोय ह्यावर डिपेंड आहे. त्यानंतर नंबर 2, एखादं व्होल्ट मीटरचं आपल्याला जर ऑब्झर्वेशन करायचं असं दिलेल्या सप्लायला किती व्होल्टेज आहे ते जर आपण डाव्या साईडकडून किंवा उजव्या साईडकडून जर बघितलं तर आपण चुकीचं मेजरमेंट ते घेऊ शकतो. आणि असे जे एक्झाम्पल असतात ते एररचे एक्झाम्पल असतात. फॉर एक्झाम्पल, कधी कधी जर तुम्ही बघत असाल एखाद्या वस्तूमध्ये तुम्हाला जर कुठे 1 किलोग्राम साखर आणायला गेलात तर ते पार्ट अगोदरच काही ना काहीतरी त्याची व्हॅल्यू दाखवते. फॅन चालू असेल त्या दुकानामध्ये तर त्या दुकानामध्ये जर फॅन चालू असेल तर काही नसताना सुद्धा ते पार्ट जे आहे तुम्हाला काही ना काहीतरी जी व्हॅल्यू आहे तुमच्या साखरची ती व्हॅल्यू तुम्हाला आधीच दाखवतो. साखर नसताना 5 ग्रॅम 4 ग्रॅम, फक्त कशामुळं, हवेच्या दाबावामुळं. आणि मग हे सगळे जे वेगवेगळे एरर्स असतात त्या एरर्सबद्दल आपल्याला डिस्कशन करायचं आहे. काय जे एरर्स असतात ते आपण काढू शकतो आणि पूर्णपणे त्यांना कम्प्लिटली काढून शकतो. त्याला आपण मिस्टेकसुद्धा म्हणू शकतो. पण ॲक्च्युली रिअल एरर्स काय असतात जे कधीच काढून टाकता येत नाहीत. मग यांच्यासाठी ऑप्शन काय असतो, एखादा एक्सपेरिमेंट आहे, जसं की आपल्याला जीची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही माहिती आहे, बरोबर आहे. आता हीच व्हॅल्यू प्रत्येक ठिकाणी बदलते. तुम्हाला माहिती आहे, नॉर्थ पोलपासून तर ज्यावेळेस आपण पोल टू म्हणजे इक्वेटरपर्यंत येत असतो, पोलपासून तर इक्वेटरपर्यंत ही जी व्हॅल्यू असते जीची चेंज होत असते. आता तुम्ही वेगवेगळ्या प्लेसला जर केट्रस पेंडुलमचा यूज करून ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढली किंवा वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून जर तुम्ही ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढली तर तुम्हाला असं ऑब्झर्वेशन येईल की कुठे ही 9.8 आहे, कुठं 10 आहे, कुठं 9.7 आहे, कुठं कमी जास्त आहे. आणि मग ह्या सगळ्यांची ॲव्हरेज व्हॅल्यू घेतली जाते आणि ती ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला सांगितली जाते 9.8. आणि मग हेच आपल्याला इथे डिस्कशन करायचं आहे. तर त्यामध्ये पहिलं जे आहे आपल्याला एरर्स कशाला म्हणत असतात, फॉल्टी मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी लीड्स टू एरर. म्हणजे एखाद्या क्वांटिटी जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं मेजरमेंट केलं तर तिथे एरर येऊ शकतात. आता बघा, याच्यामध्ये एरर्स कोणते असू शकतात. पहिलं जे असतो सिस्टमॅटिक एरर्स. आता सिस्टमॅटिक एरर्स काय आहे, त्यानंतर दुसरा प्रकार आहे आपल्याला रँडम एरर. रँडम एरर काय आहे, मग हे जे एरर्स आहेत 2 टाईपचे, तर ह्या 2 टाईपच्या एररबद्दल आपल्याला डिस्कशन करायचे. त्यामध्ये सगळ्यात पहिलं बघा सिस्टमॅटिक एरर्स. सिस्टमॅटिक एरर्स कशामुळे येत असतो, इनॲक्युरेसीमुळं. इनॲक्युरेसी काय असते, जो तुम्ही जे ऑब्झर्वेशन करतात किंवा जी मेजरमेंट प्रोसेस आहे ही मेजरमेंट प्रोसेस किंवा ऑब्झर्वेशन चुकीच्या पद्धतीनं असतील तर तुम्हाला हे सिस्टमॅटिक एरर्स जे आहे ते म्हणजे हे एरर तुमच्या व्हॅल्यूमध्ये इंट्रोड्यूस होऊ शकतात. ठीक आहे, आता बघा ऑब्झर्वेशन काय असतात चुकीचे. जर रीडिंग नोट डाऊन करत असताना चुकीच्या पद्धतीनं जर रीडिंग नोट डाऊन केल्या तर तिथे एक तुमच्या ऑब्झर्वेशनमुळं जो आहे तर तो एरर येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट मेजरमेंट प्रोसेस. आता तुम्ही ही जी प्रोसेस करतायत, एखादा एक्सपेरिमेंट करतायत किंवा जी काही वस्तू तुम्ही मेजरमेंट करतायत ती जर तुम्ही चुकीची पद्धत अवलंबली असाल तर तुम्हाला ह्या टाईपचे एरर येऊ शकतात. मग आता बघा, हे जे सांगतोय मी तुम्हाला ऑब्झर्वेशन मेजरमेंट प्रोसेस चुकीची असेल तर हे जे सगळे आहेत त्याला 3 भागामध्ये डिवाईड केलेलं आहे. एररची जे आहे सिस्टमॅटिक सोर्सेस, तर आपण याला 3 भागामध्ये डिवाईड केलेले आहे. म्हणजे सोर्स ऑफ सिस्टमॅटिक एरर्स जे म्हणतोय. आता बघा, सिस्टमॅटिक एरर्स कशामुळे होऊ शकतात, ऑब्झर्वेशनमुळं, चुकीच्या ऑब्झर्वेशनमुळं, चुकीच्या मेजरमेंट प्रोसेसमुळं. मग
आता हे काय काय प्रोसेस असू शकतात, कोणते प्रकार एक्झाम्पल याच्यामध्ये येतात, तर त्यासाठी मी आपण याची जे आहे तर 3 भागामध्ये डिवायडेशन केलेले. पहिला आहे सोर्स ऑफ सिस्टमॅटिक एरर्स, म्हणजे काय काय जे प्रकार आहेत ते आपल्याला बघायचे. तर बघा, सोर्स ऑफ सिस्टमॅटिक एरर्स त्यामध्ये पहिला जो आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. ठीक आहे, मग आता बघा पहिला जो प्रकार आहे सोर्स ऑफ एरर्समध्ये पहिला प्रकार कोणता आहे, इन्स्ट्रुमेंटल एरर. आता याच्यामध्ये काय सांगितले बघा, डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट, फॉर एक्झाम्पल इनकरेक्ट झिरोईंग. आता याचा अर्थ काय होतो, डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट म्हणजे एखादा इन्स्ट्रुमेंट आहे, तुम्ही जर तो यूज करत असाल, जसं की व्होल्ट मीटर जर बघितलं तर व्होल्ट मीटरच्या सेंटरला एक स्क्रू असतो आणि तो स्क्रू जो आहे तर तो आपण जर समजा त्याला कमी जास्त आवळला आणि ढिला केला तर तो झिरो जो पॉइंटर आहे आपला तो झिरोवर याच्यावर ॲक्युरेट म्हणजे ॲडजस्ट होत असतो. मग आता बघा, एखादं तुम्ही जर व्होल्टमीटरचं डिव्हाइस घेतलं किंवा गॅलोनमीटर जर बघितलं असेल तर त्याच्या सेंटरला 0 रिडिंग असते आणि ह्या साईडला काय रिडिंग असतात आणि ह्या साईडला काहीतरी रिडिंग्स असतात. त्यानंतर नेक्स्ट ॲमीटर बघितलं तसं 0 पासून तर 10 अँपिअरपर्यंत तुम्हाला रिडिंग असतात. मग इनकरेक्ट झिरोईंग म्हणजे काय, समजा याच्यातलं एखादा इन्स्ट्रुमेंट आहे, ज्या वेळेस एखाद्या सर्किटमध्ये कनेक्ट नसताना बी काही ना काहीतरी व्हॅल्यू दाखवते, तर त्यावेळेस तुम्ही त्याला काय म्हणणार, जे आहे तर तो या टाईपचा जो एरर असतो तर त्या एररला काय म्हणणार, इन्स्ट्रुमेंटल एरर. आता इन्स्ट्रुमेंटल एरर म्हणजे काय, एखादा व्होल्टमीटर आहे तो 0वर प्रॉपर नसणे, म्हणजे व्होल्टमीटर म्हणजे एखाद्या सर्किट डायग्राममध्ये आपण त्याला जोडले त्यावेळेस तो व्होल्टेज दाखवणं वेगळी गोष्ट आहे. समजा आणि एखाद्या ठिकाणी नाहीच जोडलं पण तरी पण तो काही ना काहीतरी व्हॅल्यू दाखवते, तर त्याला आपण काय म्हणणार, इन्स्ट्रुमेंटल एरर. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तसं माझ्याकडे मी तुम्हाला जर फिगरमध्ये जर दाखवायचं झालं आपल्याला, तर बघा हे जर असं व्होल्टमीटर असेल आपल्याकडे आणि इथून इथपर्यंत त्याच्या रिडिंग असतील, इथं 0, इथं 1, इथं 2, 3, 4 ह्या अशा पद्धतीनं. आणि मग हा जो पॉइंटर आहे हा व्होल्टमीटरचा, हा समजा 1 आणि 2च्या मधात आहे. ज्यावेळेस आपण याला कनेक्ट करा नाही करा तर त्यावेळेस हा जो व्होल्टमीटर आहे आपल्याला किती व्हॅल्यू दाखवतोय, आपल्याला 1.5 व्होल्टची व्हॅल्यू दाखवते. हे तुम्ही याला कनेक्ट करा नाही करा तरी पण तुम्हाला काही ना काहीतरी रेंज दाखवतो. तर मग ह्या असे जे टाईपचे एरर्स असतो त्याला काय म्हणणार आपण, इन्स्ट्रुमेंटल एरर. किंवा एखादं दुसरं जर बघायचं झालं तर थर्मोमीटर जर घेतला, थर्मोमीटरमध्ये ऑलरेडी पहिलंच काय जे आहे तर त्याची जी 0 आहे, हा इथला 0, हा 0 प्रॉपर नसेल, काही ना काहीतरी रिडिंग दाखवत असेल तर तो काय झाला, इन्स्ट्रुमेंटल एरर आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, मग ह्या पद्धतीनं इन्स्ट्रुमेंटल एररमध्ये लक्षात काय ठेवता, हे जे इन्स्ट्रुमेंटल एरर असतं हे एखादं जे काही तुमचं इन्स्ट्रुमेंट आहे ते डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन केलं असेल तुमच्या इन्स्ट्रुमेंटचं, तर त्यावेळेस तुम्हाला ह्या टाईपचा एरर तुम्हाला बघायला भेटू शकतो. तर त्याचे एक्झाम्पल काय सांगितलं, इनकरेक्टिंग 0 म्हणजे व्होल्टमीटरचा 0 0वर नसणे किंवा ॲमीटरचा 0 0वर नसणे, किंवा बॅलेन्स माप जे असतं आपण म्हणजे वजन जे मेजर करत असतो किंवा एखाद्या वस्तूचं मास जे मेजर करत असतो तर त्यावेळेस ते जे काय आपण वजन करत असताना त्याचा प्रॉपर पॉइंटर सेट नसतं, तर हे एक्झाम्पल झाले आपल्यासाठी इन्स्ट्रुमेंटल एररचा. आणि तो कशामुळे होत असतात, डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशनमुळं. त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे, एरर ड्यू टू द इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. आता बघा एखादा एक्सपेरिमेंट करतायत तुम्ही आणि तुमची टेक्निकच चुकीच्या पद्धतीनं असेल तर अशा टाईपचा एरर तुम्हाला बघायला भेटू शकतो. आता बघा याच्यामध्ये एक्झाम्पल काय सांगितलं, डिफेक्टिव्ह सेटिंग एरर्स. आता डिफेक्टिव्ह सेटिंग एरर्स काय असते थोडक्यात सांगायचं झालं, आता तुमच्याकडं जर एखादी मी टेस्ट ट्यूब दिली, ह्या ट्यूबमध्ये जर तुम्हाला लिक्विड मेजर करायला सांगितलं, ह्या पद्धतीने आपल्याकडे टेस्ट ट्यूब आहे आणि याला इथं मार्किंग केलेली आहे, अशी समजा ml मध्ये 10 mlची टेस्ट ट्यूब आहे, इथे 10 ml पर्यंत याला आपण मार्किंग केलेली इथपर्यंत आणि 0 ml पासून समजा जे काय ते 1 ml 2 ml असं स्टार्ट होतं. ठीक आहे, 1 2 3 अशा याच्या व्हॅल्यू आहेत 4 5 6. आता बघा ज्यावेळेस तुम्ही याला लिक्विड भरलं इथपर्यंत 4 ml पर्यंत किंवा 3 ml पर्यंत, तर तुम्ही याला व्हर्टिकल जर धरलं तर याची रिडिंग तुम्हाला ॲक्युरेट येऊ शकते. पण याला ज्या वेळेस तुम्ही म्हणजे थोडक्यासं व्हर्टिकल न धरता थोडंसं असं जर क्रॉस धरलं तर इथं तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं रिडिंग भेटेल. म्हणजे इकडल्या बघणाऱ्या व्यक्तीला 4 ml रिडिंग दिसेल आणि इकडल्या बघणाऱ्या व्यक्तीला ही 2.5 किंवा 3 ml रिडिंग दिसू शकते. मग हे काय जे आहे, एरर ड्यू टू द इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक म्हणजे काय, ज्या वेळेस आपण हे एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो तर त्यावेळेस आपण प्रॉपर वे पद्धतीने एक्सपेरिमेंट न करणं, चुकीच्या पद्धतीनं टेक्निक यूज करणं, जी
इथे मी तुम्हाला सांगितलेली आहे मेजरमेंट प्रोसेस. आपली जर मेजरमेंट प्रोसेस चुकीची असेल तर ह्या टाईपचा एरर येऊ शकतो. तर मग हे 2 नंबरचा जो एरर आहे, एरर ड्यू टू द इनपरफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. आपली जर टेक्निकच एक्सपेरिमेंटल टेक्निक चुकीची असेल किंवा यालाच आपण काय म्हणतात मेजरमेंट प्रोसेस जर चुकीची असेल तर अशा टाईपचा एरर आपल्याकडे येऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट बघा पर्सनल एरर. आता पर्सनल एरर काय, फॉल्ट ऑफ द ऑब्झर्वर. आता जर तुम्ही जे एक्सपेरिमेंट करताय त्यानंतर आता बघा मी असा ॲज्युम करून चालतो तुमचा व्होल्टमीटरचा 0 पण बरोबर आहे. त्यानंतर इथं काय करतायत तुम्ही, समजा एखाद्या वस्तूचा व्हॅल्यूम मोजायचा आहे, जे काय आहे ते पण तुम्ही त्याला व्यवस्थित पकडलं, पण ज्या वेळेस तुम्ही त्याची जी ऑब्झर्वेशन आहे त्या रिडिंग जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लिहिल्या तर तुम्हाला जो आहे तर पर्सनल एरर येऊ शकतो. पर्सनल एरर म्हणजे काय, समजा उदाहरणार्थ माझ्याकडे एखादी रिडिंग जर 5.5 एम्पियर आलेली आहे आणि मी जे आहे तर ह्या रिडिंगला माझ्याकडे लिहून घेत असताना 5.5 एम्पियर आहे, तर माझ्याकडे लिहून घेत असताना मी 5.4 एम्पियर घेतली. किंवा सिंपल हे 0 पण ॲक्युरेट आहे, त्यानंतर रिडिंग पण 5.4 एम्पियर आहे, पण मी हिला साईडनं जर बघितलं, ह्या साईडच्या व्ह्यूनं बघितलं तर मला ही 5.54 एम्पियर म्हणजे 5.4 एम्पियर आपल्याला दिसणार नाही. समजा उदाहरणार्थ आपण जर एखादं ॲममीटर घेतलं, ह्या ॲममीटरमध्ये आपण रिडिंग बघतोय अशा आपल्याला इथं 0 एम्पियर, 1 एम्पियर, 2, 3, 4 अशा पद्धतीने आहे आणि आपला जो इंडिकेटर आहे हा 3 आणि 4च्या मधात आहे. आता ज्या वेळेस मी जरा ह्या साईडनं जर बघितलं तर मला 3 दिसणार, पलीकडल्या साईडच्यानं जर बघितलं तर त्याला थोडासा 3च्या अलीकडे दिसू शकतो. पण जो माणूस याला एक्झॅक्ट वरून बघल, एक्झॅक्ट परपेंडिक्युलर असं, तर त्यावेळेस त्याला एक्झॅक्ट रिडिंग दिसणार आहे. मग पर्सनल एरर कसा असतो, ज्यावेळेस आपण ऑब्झर्वेशन करतोय तर व्होल्टमीटरच्या ह्या साईडला न बघता किंवा ॲमीटरच्या दोन्ही साईडला न ऑब्झर्वेशन बघता डायरेक्टली त्याला वरून ऑब्झर्वेशन करायचं, त्यावेळेस आपल्याला ॲक्युरेट रिडिंग भेटू शकते. तर ह्या टाईपच्या एररला म्हणत असतात पर्सनल एरर. आता बघा, आता हे जे तिन्ही टाईपचे एरर आहेत, इन्स्ट्रुमेंटल एरर, पुन्हा त्याच्यानंतर एक्सपेरिमेंटल टेक्निक जे आहे किंवा तिसरं पर्सनल एरर, हे तिन्ही जे एरर आहेत तुम्ही काढून टाकू शकतात. कसं, इथं बघा 0 ॲक्युरेट करू शकतात, म्हणजे 0 जे आहे तुमचा एक्झॅक्ट जे पॉइंटर येतो तो 0वर सेटिंग करून त्याला सेट करू शकता. त्यानंतर हे तुम्ही काही जो लिक्विड मोजलेले एखाद्या ट्यूबमध्ये किंवा जे काही तुम्ही टेस्ट ट्यूब आहे तर त्या ट्यूबमध्ये तुम्ही लिक्विड ॲक्युरेट मोजलं किंवा जे काय फनेल आहे त्यामध्ये लिक्विड तुम्ही ॲक्युरेट मेजर केलं तर म्हणजे असं व्हर्टिकल पकडून, तर त्यावेळेस हा पण एरर निघून जाऊ शकतो. आणि पर्सनल एरर तर त्याच्या नावामध्येच आहे, हा फक्त आपल्या वैयक्तिक प्रश्न म्हणजे आपले चुकीचे ऑब्झर्वेशन असतील त्या गोष्टीमुळे हा एरर येऊ शकतो. ते जे आहे तर तुम्ही तिन्ही एरर मिनिमाइज करू शकतात, कम्प्लिटली काढून टाकू शकतात. पण हे तिन्ही एरर ज्यावेळेस तुम्ही कम्प्लिटली काढून टाकले आणि त्यानंतरही एखादा जर एरर येत असेल तर त्या एररला आपण म्हणत असतो रँडम एरर्स. म्हणजे हे तिन्ही एररचा आपण प्रिकॉशन घेतले, 0 करेक्ट केला, त्यानंतर एखाद्या लिक्विडचा व्हॅल्यूम ॲक्युरेट मोजला, त्याला व्यवस्थित पकडून व्हर्टिकल ट्यूब पकडून, आणि त्यानंतर आपण जर ऑब्झर्वेशन बी बरोबर लिहिले, त्यानंतरही जर एखाद्या सिस्टीममध्ये एरर येत असेल तर त्याला रँडम एरर असं म्हणत असतात. एक्झाम्पल बघा काय सांगितले, टेम्परेचर मे बी चेंजेस ड्युरिंग द कोर्स ऑफ ॲन एक्सपेरिमेंट. एखादा एक्सपेरिमेंट करत असताना एन्व्हायरमेंटचं जर टेम्परेचर बदललं तर ॲटोमॅटिक आपल्या एक्सपेरिमेंटमध्ये जे आहे ते एरर येऊ शकतं. उदाहरणार्थ समजा एखाद्या वस्तूला तुम्हाला बॉईल करायचे आणि किंवा एखादी वस्तू आहे तिचा बॉइलिंग पॉईंट जो आहे तर 25 डिग्री सेल्सिअसलाच आहे किंवा आपण म्हणून 30 डिग्री सेल्सिअसला त्या एखादा जो काही लिक्विड आहे किंवा जे काय असेल सबस्टन्स घेत आहेत तुम्ही त्याचा बॉइलिंग पॉईंट 30 डिग्रीलाच आहे आणि तो तुम्हाला फाइंड करायला विचारला, फाइंड द बॉइलिंग पॉईंट ऑफ दिस लिक्विड किंवा जे काही सबस्टन्स दिले ह्या सबस्टन्सचा बॉइलिंग पॉईंट फाइंड करा. आणि हा आपल्याला अगोदरच माहिती आहे, समजा एक्सपेरिमेंटली 30 डिग्री आहे, पण उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही टेम्परेचर बघितलं तर ऑलरेडी किती असतं 40-44 डिग्री असतं. मग इथं तुम्हाला हे जे आहे तर इथं ऑब्झर्वेशन किती दिसणार, 40 डिग्री दिसणार, 44 डिग्री दिसणार. मग हे टेम्परेचर जे आहेत ह्या पद्धतीनं चेंज झाले तर तुम्हाला हे अशा टाईपचा एरर बघायला भेटतो, कोणचा रँडम. किंवा कोएफिशियंट ऑफ व्हिस्कोसिटी, जर तुम्हाला कोएफिशियंट ऑफ थर्मल कोएफिशियंट काढायचा असेल एखाद्या सबस्टन्सचा तर त्यासाठी तुम्हाला ऑब्झर्वेशन लागतात आणि टेम्परेचर नोट डाऊन करायला लागते. हाच एक्सपेरिमेंट जर तुम्ही हिवाळ्यात केला तर तुम्हाला 16 डिग्री सेल्सिअसपासून जे आहेत तर रिडिंग भेटू शकतात. 16 डिग्री सेल्सिअसपासून तर तुम्ही 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत याचे रिडिंग घेऊ शकतात.
पण हेच जर उन्हाळ्यामध्ये एक्सपेरिमेंट करायचं असेल तर तुम्हाला 40 डिग्री 44 डिग्रीपासूनच्या पुढचे व्हॅल्यू जे आहेत तर त्या व्हॅल्यू तुम्हाला मेजर करायला लागतात. आणि मी तुम्हाला सांगितलं एरर जो आहे ह्या 3 प्रकारचे एरर आपण मिनिमाइज करू शकतो, पण हे जे रँडम एरर आहे ह्या एररला आपण काढून टाकू शकत नाहीत. मग हा एरर कमी कसा करता येईल, याच्या ज्या व्हॅल्यू आहेत याचे जे एक्सपेरिमेंट आहेत ते रिपीट करायचे, त्याची मीन व्हॅल्यू फाइंड करायची आणि ती जी मीन व्हॅल्यू असते तर ती मीन व्हॅल्यू म्हणजेच आपली काय असते ॲक्युरेट व्हॅल्यू असते. म्हणजे आपण त्याला एक्झॅक्ट म्हणू शकत नाहीत 100% बरोबर आहे, पण 98% किंवा 99% ॲक्युरेट व्हॅल्यू असू शकते. मग हे जे आहेत, मग आता बघा याच्यामध्ये एक एक्झाम्पल सांगितलं टेम्परेचर. आता जो AC सप्लाय असतो ते पण जे AC व्होल्टेज आहे ते अचानक चेंज होत असतं किंवा एखाद्या गॅसवरचं जे प्रेशर आहे ते प्रेशर पण कधी बी चेंज होऊ शकतं. मग हे जे सगळे टाईप्स ऑफ एरर्स आहेत त्या पद्धतीने हे जे टाईप्स ऑफ एरर्स आहेत अशा पद्धतीनं असतात. मग इथं सांगितलं होतं की मी जे आपण थर्मल कोएफिशियंट काढत होतो कशाचा, आपण एखाद्या सबस्टन्सचा काढतोय तर ठीक आहे. तर मग त्या सबस्टन्सचा थर्मल कोएफिशियंट मेजर करत असताना उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर किती असतं 40 डिग्री किंवा 44 डिग्री, इथून पुढच्या व्हॅल्यू आपल्याला बघायला भेटतात. एखाद्या एक्सपेरिमेंटमध्ये आपल्याला जेवढ्या जास्त व्हॅल्यू भेटतील आणि तेवढ्या सगळ्यांच्या व्हॅल्यूचा आपण ॲव्हरेज घेऊ त्यावेळेस आपला आन्सर मोर ॲक्युरेट येऊ शकतं. जेवढ्या व्हॅल्यू कमी तेवढं आपलं आन्सर जे आहे तर इनॲक्युरेट असणारे म्हणजे बरोबर नसणारे. तर त्यामुळं हे एरर जर काढून टाकायचं असेल हे 3 एरर आपण मिनिमाइज करू शकतो. पण रँडम एरर जो आहे तर हा एरर काढून टाकण्यासाठी आपल्याला दिलेला जो एक्सपेरिमेंट असतो तो सतत रिपीट करायला लागतो आणि रिपीट केल्यानंतर आपण त्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत तर त्या एक्झॅक्ट व्हॅल्यू आपण म्हणजे फाईंड करू शकत नाही, पण 99% पर्यंत ॲक्युरेसी आपण त्या व्हॅल्यूमध्ये आणू शकतो. तर मग ह्या पद्धतीनं जे आहे तर आपल्याला असे जे एरर्स आहेत तर हे एरर्स ह्या पद्धतीनं आपल्याला बघायला भेटतात. आता यामध्ये ॲब्सोल्यूट एरर काय असतो, एरर काय म्हणजे जे एक्झॅक्ट एक जे आहे तर ते आपल्याला डिस्कशन करायचे याच्या नेक्स्ट भागामध्ये. तर मग आपण तो जे आहे तर ते डिस्कशन आपण नेक्स्ट भागामध्ये डिस्कशन करू. ठीक आहे.